बँक बुडाली तर तुमचे पैसे परत मिळतील का? महाराष्ट्रात शासकीय तसेच खासगी बँकांचे व्यापक जाळे पसरले आहे. या व्यवस्थेमध्ये राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, सहकारी बँका तसेच खासगी बँका यांचा समावेश आहे. मात्र गेल्या काही वर्षात अनेक बँकांमधील गैरव्यवहार उघडकीस आले आहेत, ज्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. अशा परिस्थितीत जर एखादी बँक पूर्णपणे कोसळली तर खातेदारांच्या ठेवीचं काय होतं, हा महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ही अतिशय सुरक्षित बँक मानली जाते. देश विदेशात तिच्या 10,000हून अधिक शाखा आहेत. खासगी बँकांच्या बाबतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI, HDFC बँक व ICICI बँक यांना सर्वात स्थिर व विश्वासार्ह बँकांमध्ये गणते. या बँकांचा व्यवसाय, भांडवल, शाखांची संख्या आणि ग्राहक सेवा यामुळे त्या तुलनेत अधिक सुरक्षित मानल्या जातात. पण एखादी बँक बुडाली आणि तुमचे लाखो रुपये त्या बँकेत जमा असतील तर पूर्ण रक्कम परत मिळेलच असं नाही. RBIच्या नियमांनुसार बँक कोसळल्यास डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन DICGS या संस्थेच्या माध्यमातून खातेदाराला अधिकतम 5 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. उदाहरणार्थ, जर तुमच्या खात्यात 10 लाख रुपये असतील आणि ती बँक बंद पडली तर तुम्हाला विमा संरक्षणाअंतर्गत केवळ 5 लाख रुपयेच मिळू शकतात.